नमस्कार मित्रांनो. मी पुन्हा एक वेळ आपणाला भेटायला आलोय. तर काय मित्रांनो, आपण कसे आहात? उत्तम ना? नक्कीच. मला विश्वास आहे मित्रांनो, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत केलेल्या आहेत, त्या उत्तम आणि चांगल्याच केलेल्या असतील. कारण मित्रांनो, जीवनामध्ये जेव्हा आपण आपला फोकस आपल्या उत्तम जीवनाच्या संबंधानं, संतुलित जीवनाच्या संबंधानं जेव्हा करतो, तेव्हा आपल्याला आरोग्यमय असं सुंदर असं जीवन जगता येतं मित्रांनो. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी विशेष करून सांगणार आहे, की आपल्याला हे जे आयुष्य आहे, हे कसं उत्तम पद्धतीने आरोग्यपूर्ण जगता येईल. लक्षात ठेवा, प्रत्येकालाच त्या पद्धतीने यश मिळतंच असं नाही. जेव्हा तुमचं शरीर उत्तम असतं, तुमचं शारीरिक आरोग्य उत्तम असतं, मानसिक स्पष्टता असते आणि भावनिक संतुलन, खऱ्या अर्थानं भावनिक संतुलन आणि अंतर्मनाची शांतता एकत्रितपणे कार्य करते. लक्षात ठेवा मित्रांनो, आजच्या तणावपूर्ण या जगामध्ये लोक यश आणि उपलब्धीच्या मागे धावतात, हे तुम्ही पाहिलेलं आहे आणि आपणही काही अंशी त्या पद्धतीने त्यामध्ये कार्यरत आहोत. पण स्वतःच्या आरोग्याकडे आणि आनंदाकडे तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये. पण बरेच लोक ते करताना आपल्याला दिसतात. काय मित्रांनो, खरं आहे ना? म्हणून फ्लो हा जो काही आपला जीवनाचा असला पाहिजे, तो कसा असला पाहिजे? आपल्या जाणीवपूर्वक जीवन जगण्याची ही खरी एक पद्धत आपण विकसित केली पाहिजे. तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे आणि व्यक्तिगत तसेच व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्याची आपल्याला हा फ्लो आठवण करून देत आहे मित्रांनो. जेव्हा जीवन संतुलित आणि जाणीवपूर्वक जगले जाते, तेव्हा लक्ष ठेवा की यश अर्थपूर्ण आणि शांततापूर्ण बनते. आता तुम्हाला जर ही गोष्ट विश्लेषित करून सांगायची झाली, तर एक उत्तम उदाहरण मला तुम्हाला देऊ इच्छायचं. ते असं आहे, नेल्सन मंडेला यांच्याबाबत मला सांगणं आवडेल. कारण यांची एक प्रेरणादायी जीवन कथा आहे. त्यांचा जो फ्लो होता नेल्सन मंडेला सरांचा, हा जो जीवन होतं त्यांचं, ते अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्यांनी अन्याय, संघर्ष, तुरुंगवास आणि कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं जीवन अनुभवलेलं होतं. तरीही त्यांनी आपलं स्वतःचं मानसिक धैर्य कधी खचू दिलं नाही. भावनेवरती संतुलित ते नेहमी जगले. आत्मशांती आणि सकारात्मकता विचार हा कायम त्यांनी ठेवला होता मित्रांनो. मंडेला यांनी तब्बल 27 वर्ष तुरुंगवास भोगला. इतक्या कठीण परिस्थितीत अनेक लोक राग, सूड किंवा निराशेत अडकलेले असतात आणि हे आपण पाहिलेलं आहे. परंतु मंडेला यांनी स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवलं मित्रांनो. त्यांनी नियमित व्यायाम, नियमित वाचन आणि आत्मचिंतन करून शिस्तबद्ध जीवनशैली अवलंबली. त्यामुळे त्यांची मनशांती आणि आत्मविश्वास टिकून राहिला. काय मित्रांनो, आपण त्या परिस्थितीत जात आहात का? तरी अत्यंत उत्तम असं उदाहरण नेल्सन मंडेला सरांचं आपल्यासाठी आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी सूड घेण्याऐवजी क्षमा केली, एकता आणि शांतीचा मार्ग निवडला आणि त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये समाज एकत्र आणण्याचं कार्य केलं. त्यांच्याकडे नेतृत्वामुळे, त्यांच्या विशेष नेतृत्वामुळे म्हणेन मी, जगभरातील लोक प्रेरित झाले. मंडेलेंचा फ्लो कसा होता, त्यांचं लाईफ त्यांनी कशा पद्धतीने जगलं, तर पहिल्यांदा त्यांनी आपला फोकस आपल्या आरोग्यावरती केला. तुरुंगात असतानाही त्यांनी नियमित व्यायाम केला आणि शिस्तबद्ध दिनचर्या केली मित्रांनो. त्यांनी नेहमी जाणीवपूर्वक जीवन जगलं. त्यांनी लिव्ह विथ अवेअरनेस जगलं. त्यांनी रागावर नियंत्रण केलं, संयम ठेवला, समजूतदारपणा वाढवला आणि सकारात्मकता विचार कायमस्वरूपी जपले. आणि म्हणूनच आत्मिक शांती, ऑर्गनायझिंग इनर पीस यावरती त्यांनी काम केलं. आत्मचिंतन, क्षमाशीलता आणि आशावादी दृष्टिकोनामुळे त्यांनी मनशांती टिकवली. आणि म्हणूनच वेलनेस म्हणजेच जीवनशैली, वेलनेस ॲज अ लाईफस्टाईल, त्यांनी संपूर्ण आयुष्यभर मानवता, शांतता आणि सेवाभाव जपला. जीवनातून खरंच त्यांच्या आपल्याला काय संदेश मिळू शकतो? तर नेल्सन मंडेलांनी सिद्ध केलंय की खरे सामर्थ्य इतरांवरती नियंत्रण ठेवण्यात नसून स्वतःच्या मन आणि भावनावरती नियंत्रण ठेवण्यात आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. शांत मन,
सकारात्मक विचार आणि भावनिक संतुलन यामुळे कोणतीही विचार, कोणतीही घटना तुमच्या आयुष्यात घडत असेल तर कधीही घाबरू नका. कोणताही कठीण प्रसंग आला तरी तुम्ही घाबरू नका. मन शांत, विचार सकारात्मक आणि जीवन शिस्तबद्ध असेल तर संघर्ष देखील यशामध्ये बदलू शकतो. तर काय मित्रांनो, आज तुम्ही खऱ्या अर्थानं शिस्तबद्ध जीवन जगणार का? नेल्सन मंडेला सर ज्या पद्धतीने जगले त्याच पद्धतीने आपण जगू शकतो. मग आज जर तुम्हाला कोणाबद्दल राग असेल, द्वेष असेल तर काढून टाका. कारण काय, जीवनामध्ये आनंद जर मिळवायचा असेल तर क्षमा आणि शांती हा फार महत्वाचा संदेश आहे. तर मित्रांनो, आजपासून तुम्ही कोणी असा, उद्योजक असा, कर्मचारी असा, कौटुंबिक परिस्थितीमध्ये तुम्ही काही असा, तुम्ही ही गोष्ट मात्र आयुष्यामध्ये जपली पाहिजे. माझा नंबर आहे मित्रांनो 776-898-1355. नक्की माझ्या संपर्क करा, कारण अशा अनेक गोष्टी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला त्याच पद्धतीने जास्तीत जास्त खऱ्या अर्थानं व्हॅल्यू ॲडेड कसे ठरतील यासाठी माझे प्रयत्न असेल. तर मग काय मित्रांनो, तुमचा फ्लो ऑफ लाईफ कसा असेल आणि तो वेलनेस कसा असेल हे आता तुम्ही ठरवू शकता. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात, त्याला सबस्क्राईब करत आहात. धन्यवाद.